कल्याण लोकसभा निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी बहुजन मुक्ती पार्टीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष तसेच बहुजन मुक्ती पार्टीच्या पुरस्कृत उमेदवार प्राजक्ता निलेश शेलवे यांचे प्रतिनिधी म्हणून निलेश शेलवे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे। दिनांक 20 मे रोजी निवडणूक प्रक्रिया सुरू असताना शिंदे गटाचे कार्यकर्ते थेट मतदान केंद्रात जाऊन मतदारांना श्रीकांत शिंदे यांची निशाणी आणि त्यांचा फोटो असलेल्या स्लिपा वाटप करून उघड प्रचार करत असल्याचा आरोप निलेश शेलवे यांनी केला असून याबाबत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही निलेश शेलवे यांनी दिला आहे। हे बघा लेडीज घेऊन बसले होते बघा आतमध्ये। तुम्ही लोक काय म्हणजे शिवसेनेचा प्रचार करता का? श्रीकांत शिंदेचा प्रचार करता, पगार सरकारकडनं घेता आणि दुसऱ्याचं काम करता। ऐका जरा, ऐकून घ्या जरा तुम्ही। तुम्हाला काय गव्हर्नमेंटचं काम आहे, गव्हर्नमेंट आम्हाला माहित नाही। इथं काउंटरवर आल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे काउंटरवर आल्यानंतर आम्हाला नंबर विचारतात, खोली नंबर किती विचारतात, मग आम्ही ते फाडतो। आम्ही त्याला काय इंजेक्शन ह्या आतमध्ये घेऊन जाऊ नका आणि फाडतो आम्ही। आरोपसर करून घेणार नाही, प्रतिनिधी मगाशी बोलले तिकडे तुम्हाला मी काय सुद्धा ऐकून घ्या पहिले राजकीय लोक इथं घेऊन आल्यानंतर आम्ही फाडून मॅडमने पैसे पाठवायचे, पैसे सगळ्यांनी बाहेर जा। मी काय म्हणतो, तुम्ही आरोप करू नका, आरोप जे आहे तेच केलं, आरोप सिद्ध करून दाखवतो। व्हिडिओ सोडून द्या काम करतो, कोणा पुरावा बघ व्हिडिओ मध्ये दाखवा। तुमच्या तक्रार करणार नारायण तक्रार आम्ही कोणाला घाबरतो का? आम्ही लिगली आहे, लिगली आहे दिसतंय आतमध्ये। आमच्याकडे बोले साहेब ना आपण फाडतो फाडून देतो। पोलीस स्टेशनचं काम आहे, पोलीस स्टेशनचं काम आहे का तुमचं? आमच्या ऍक्च्युअली गव्हर्नमेंटचे या पूर्व जेवढा आयडी कुठे देता? आयडी कुठे प्रोटोकॉल नाही का देता? आमच्या ड्युटी नाही आहे, ते आमचं लुकआउट नाही आहे, त्याला पुरी तहसीलदार आहे, त्यांना त्यांच्याशी बोलत तुम्ही हा आरोप करू नका स्लिपा वाटल्या म्हणून। स्लिप इथं फाडलेल्या आहेत, त्या इथं वोटिंग करायला आले तर आम्ही आतमध्ये ऐका हे आतमध्ये घेऊन जाऊ नये म्हणून आम्ही इथं फाडतो। आतमध्ये घेऊन जाऊ नका, उलट आम्ही तुम्हाला सहकार्य करतो। आम्ही आतमध्ये घेऊन जाऊ नका म्हणून आम्ही जेव्हा ऑब्जेक्शन घेतलं तेव्हा ते काय करतो, तुम्ही इथं स्लिप घेऊन आला समजा ही घेऊन या, आम्ही इथं फाड आहे, आम्ही काय सांगतो ही फाडून आता घेऊन। मी काय सांगतो ऐका, तुम्ही माझं ऐकून घ्या साहेब, ऐकून घ्या पहिले माझं, आता माझं ऐकून घ्या, माझं ऐकून घ्या, आता तुम्ही माझं ऐकून घ्या, माझं ऐकून घ्या तुम्ही। त्यांचा काय फाडतो इथं तुम्ही वाटताय इथे बीएलओ कसं इथे बसले शिवसेनेचे कार्यकर्ते, कलेक्टरला कंप्लेंट करा। फाडलं तर आतमध्ये कशा गेल्या मग? आम्हाला तिकडे लागलं, आम्हाला काय फाडतो, आम्ही इथं लोकांनी फाडतो आणि इथं पडले ते फाडलेल्या। तुम्ही आम्ही असं काम करणारच नाही। तुम्ही कलेक्टरला कंप्लेंट करा आमच्या नावाची, काय करायचं बघा। आरोप काय केलं सांगायला मला, काय केलं कोणाच्याकडे स्लिप दाखवा, चला चेक करा। हो ते आमच्याकडे घेऊन येतात, अरे बाबा ते आमच्याकडे घेऊन येतात, खोली नंबर किती आहे, मग आम्ही फाडतो बाबा ह्या हे आतमध्ये घेऊन जाऊ नका, तुम्हाला सहकार्य करतो, हे आतमध्ये घेऊन जाऊ नका म्हणून सांगतो। हे नाही ते काय बोलू नका, आम्ही बघितले, आम्ही बघितले, आरोप सहन करून घेणार नाही। फोटो काढला काय, तुम्ही कलेक्टरला कंप्लेंट करा, कायदेशीर करा। इंगोळे मॅडम बोला, तुम्ही डायरेक्ट आम्ही वाटतो।
लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यातील मतदान नुकतंच 20 तारखेला पार पडलं. अतिशय अनागोंदी असा कारभार सर्वच ठिकाणी दिसून येत होता. काही ठिकाणी तर आचारसंहितेचा भंग होत असल्याचं सुद्धा निदर्शनास येत होतं. यातच कल्याण लोकसभेचे जे उमेदवार आहेत श्रीकांत शिंदे यांच्यावर आचारसंहितेचा भंग प्रकरणी विविध प्रशासनामार्फत तक्रार दाखल करण्यात आली आहे. बहुजन मुक्ती पार्टीचे जे नेते निलेश येलवे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. आपल्यासोबत सध्या उपस्थित आहेत निलेश येलवे. आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सर, स्वागत आहे लोकपालकमध्ये. काय सांगाल, काय तक्रार नेमकी दाखल? तक्रार असं आहे की आम्ही पाहिलं की जो मी निवेदनामध्ये दिलेला आहे बूथ क्रमांक 226, 227, 228 आणि 230 हा एकाच ठिकाणी बूथ होतं. अंबरनाथ विधानसभेचा हा बूथ आहे आणि त्या ठिकाणी आम्ही व्हिजिट केली. आम्ही म्हणजे मी स्वतः आणि उमेदवार ID घालून आम्ही आतमध्ये गेलो आणि तिकडे गेल्यावरती आम्ही पाहिलं की तिकडचे शिवसेनेचे कार्यकर्ते, जे श्रीकांत शिंदेचे कार्यकर्ते होते शिवसेनेचे, आतमध्ये सरस म्हणजे फिरत आहेत. त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचं हे नाही, म्हणजे ID कार्ड नाही आणि विदाऊट ID कोणालाच जायचा अधिकार नाही. फक्त मतदार जाऊ शकतो. आणि आतमध्ये जे लोक बसलेले आहेत त्या लोकांना म्हणजे आतमध्ये कोणचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जे काही नियुक्त केलेले हे असतील, तिकडे ऑफिसर असतील जे पूर्ण प्रोसेस कंप्लीट करायला, परंतु हे पाहिलं की ती लोक आतमध्ये जात आहेत. त्याच्यानंतर आम्ही पाहिलं की ते लोक मतदार केंद्राच्या प्रमुखाशी बोलत आहेत, मतदारांशी बोलत आहेत. त्याच्यानंतर श्रीकांत शिंदेचे फोटो असलेले स्लिप आम्ही स्वतः व्हिडिओ काढलेले आहेत, फोटो काढलेले आहेत आणि आम्ही पाहिलं की त्या ठिकाणी म्हणजे स्वतः ते लोक घेऊन येत आहेत. आता मुळात 18 तारखेनंतर प्रचार करायला पूर्ण बंदी आहे आणि बंदी असताना पण आचारसंहिताच्या नियमानुसार कुठल्याच पक्षाला, कुठल्याच उमेदवाराला आपल्या पक्षाचं चिन्ह किंवा स्वतःचा फोटो त्याचा प्रचार करण्याचा अधिकार नाही. मग इथे आम्ही पाहिलं की जे शिवसेनेचे श्रीकांत शिंदे आहेत त्यांचे फोटो असलेले जे स्लिप आहेत त्याच्यावरती त्या जो मतदार आहे त्याची माहिती सकट ती लोक पाठवत आहेत. मग आम्ही चौकशी केली, हे कसं येतं इकडे तिकडे पाहिलं आम्ही, सर्वीकडे कार्यकर्ते फिरायला लागले. मग आम्हाला ते दिसलं त्या ठिकाणी म्हणजे BLO डेस्क आहे, त्या BLO डेस्कच्या इकडे एक मुलगा बसला होता, तो विदाऊट ID होता. BLO बसले जे शासनाचे अधिकारी असतात त्यांना पर्टिक्युलरली मतदान केंद्राच्या बाजूलाच बसवलं जातं, जेणेकरून लोक जे येतील ते लोक त्यांना माहिती देतील. मग BLO डेस्ककडे जो मुलगा बसला त्याच्याकडे ID नव्हता. त्याचं वय साधारण एक 20-21 वयाच्या आसपास असेल. आम्ही त्याला विचारलं, बाबा कोणी बसवलं, तर त्याला काय प्रॉपर उत्तर देता नाही आलं. त्यांनी योगेश वगैरे कोणाचं तरी नाव सांगले, ते साहजिकच एखाद्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीच बसवलेलं आहे तिकडे, असं आमच्या निदर्शनास आलं. दुसरी गोष्ट काय की त्याच्याकडे ID तर नाही, परंतु त्या BLO डेस्कच्या इथे आम्हाला शिवसेनेचे स्लिप मिळाल्या तिकडे. मग जेव्हा आम्ही इथे तक्रार केली तेव्हा त्या लोकांनी ते फाडाफाडी करायला सुरुवात केली. जर का ते म्हणतात आम्ही वाटतच नाही, मग इकडे स्लिप कसे पडलेले आहेत आणि मग ते असं म्हणत आहेत की बाबा की आम्ही इकडे लोक येतात त्यांची स्लिप इकडे फाडून मग पुढे पाठवतो. मग आतमध्ये स्लिप कसे येत आहेत? दोन्ही साईडने ते जे बोलत आहेत ते फिरवण्याचं काम करत आहेत. त्यामुळे तिकडे जे पैठणकर म्हणून नावाचे कोणतरी अधिकारी होते ते त्यामध्ये त्यांची बाजू घेण्याचा प्रयत्न करत होते, अधिकाऱ्यांचा, तिकडच्या लोकांचा, म्हणजे जी पर्टिक्युलर हे सर्व काम करत होते. एवढंच नाही तर बालाजी केनेकर तिकडचे आमदार आहे, त्यांना किमान त्या माणसाला एवढी तरी अक्कल पाहिजे की बाबा काय म्हणजे करतो आहे तो. आचारसंहिता आहे, तुम्ही गेटच्या आतमध्ये येत आहे आणि गेटच्या आतमध्ये येऊन तिकडे कोल्ड्रिंक वाटतं आहे. म्हणजे शिवसेने म्हणजे एवढी लाचारी का, मला ते कळत नाही. शिवसेने या कामासाठी आमदाराला लावलेलं आहे का? म्हणजे विशेष आहे ना की ते कोल्ड्रिंक घेऊन मतदारांना वाटतं आहे तिकडे. म्हणजे मतदारांना कोल्ड्रिंक देण्याचा अधिकार आहे का असं, म्हणजे मतदार केंद्रामध्ये जाऊन. मग अशा पद्धतीचं जे काही कारवाई म्हणजे हे जे काही कारभार चाललेला आहे पूर्णपणे शिवसेना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ग्रँटेड घेतलेलं आणि हे खूप चुकीचं आहे. तुम्ही जर का निवडणूक अधिकारी आम्हाला सांगताय की बाबा तुम्ही जा, प्रोटोकॉल फॉलो करा, आचारसंहितेचा भंग होणार नाही, त्याची तुम्ही दक्षता घेतली पाहिजे, नियमांचं पालन केलं पाहिजे. बॅनरसाठी वेगळी परमिशन, रिक्षासाठी वेगळी परमिशन, झेंड्यासाठी वेगळी परमिशन, सभेसाठी वेगळी परमिशन. आम्हाला कामाला लावले, आमचे पूर्ण कार्यकर्त्यांचे एक दिवस घालवले तिकडे. आणि इकडे जे काही करतात शिवसेनेचे कार्यकर्ते, तेव्हा निवडणूक अधिकारी कुठे गेलेले आहेत? झोपा काढतात का ती लोक? त्या लोकांचं कर्तव्य नाही, पोलीस प्रशासनाचं कर्तव्य नाही. ही कशी ती स्लिप आतमध्ये आली? आणि जर स्लिप आतमध्ये येत असेल म्हणजे याचा अर्थ ह्या सर्व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना प्रचार करण्यासाठी मुभा देण्याचं काम निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून होत आहे किंवा पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून, असं बोललं तर चुकीचं ठरणार नाही. कारण विदाऊट परमिशन किंवा विदाऊट सहमती किंवा इनडायरेक्टली सपोर्ट, त्याच्यामध्ये अप्रत्यक्षपणे त्यांचं सहकार्य आहे, त्याच्यामुळेच हे झालं असेल. हे उगाचच होणार नाही. कारण एखाद्या समजा तुम्ही बघा सोसायटीमध्ये जा, कुठल्या पण रेसिडेन्शियल सोसायटीमध्ये जा,
तो सोसायटीचा जो सिक्युरिटी तो पण कर्तव्य आपलं पार पाडतो. कुठल्या पण अनोळखी माणसाला जात नाही. जाताना त्याचं पूर्ण विचारपूस करतो, जी एंट्री करतो, त्याचं पूर्ण जे काय असेल ते प्रोसेस पूर्ण करतो. मग निवडणूक अधिकारी जे सरकारचा पैसा घेतात, पगार घेतात, आम्ही टॅक्स भरतो, आमचे लोक टॅक्स भरतात आणि लोकांच्या पगार भरलेल्या टॅक्सवरती यांचा पगार भेटतो आणि ते काम कुणाचं करतात? शिवसेनेचं. हे चुकीचं चाललेलं आहे. अर्थात घडल्या प्रकरणी तुम्ही संबंधित प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे, पण उमेदवार जे श्रीकांत शिंदे ते मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आहेत, 2 टर्म त्या ठिकाणी खासदार राहिलेत, तर राजकीय दबाव त्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. तर कारवाई होईल का असा विश्वास वाटतो का तुम्हाला? श्रीकांत शिंदे मुख्यमंत्रीचे सुपुत्र असू द्या, परंतु कायद्यासमोर सर्व समान आहे. भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना समान कायदा दिलेला आहे. मग तो खासदार असू दे, मंत्री असू दे, प्रधानमंत्री असू दे, नाही तर कोण पण असू दे, मग तो BJPचा असू दे, शिवसेनेचा असू दे, नाही तर कुणाचं पण असू दे. विषय असा आहे की ज्या वेळेला आचारसंहिता आहे, सर्वांना त्या कायद्याचं पालन करायला पाहिजे. जे आदर्श आचारसंहिता त्याचं पालन करणं सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि अशा वेळेला मी मुख्यमंत्रीचा मुलगा आहे म्हणून तुम्हाला काही विशेष अधिकार नसणार आहे. आणि जर असं असेल तर हा संविधानाचा अपमान आहे, आचारसंहितेचा भंग असं आम्ही मानतो. आणि मग जो समोर कोणी असू दे, आमचे बे संघटन राष्ट्रीय स्तरावरती आहे, 32 राज्यांमध्ये, 550 जिल्ह्यांमध्ये, 5,500 तालुक्यांमध्ये आमची पण संघटन शक्ती आहे. आमच्याकडे तेवढे कार्यकर्ते आहेत. जर चुकीचा व्यवहार झाला आणि जर तुम्ही म्हटल्याप्रमाणे जर मुख्यमंत्री असेल किंवा मुख्यमंत्रीचा सुपुत्र असेल, जर ते दबाव करत असतील तर अधिकारी काय करतील त्यानंतर. परंतु संघटन शक्तीच्या आधारावरती आम्ही मोर्चा काढू आणि आम्हाला न्याय मिळण्यासाठी आम्ही पूर्ण गरज पडली तर आम्ही कोर्टात पण जाऊ. आम्ही निवेदनामध्ये स्पष्टपणे सांगितले, ज्या अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केलेला आहे किंवा या लोकांना प्रचार करण्यासाठी मुभा दिलेली आहे, त्या अधिकाऱ्यांवरती सर्व्हिस कंडक्ट रूलच्या अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. आणि त्या आचारसंहितेच्या अंतर्गत जे काही नियमावली आहे त्या अंतर्गत आमच्या आता वकील संघटनेची बैठक होणार आहे, त्याच्यामध्ये आम्ही सर्व काढू आणि कायदेशीर पण पत्र देणार. पुढे गरज पडली तर आम्ही निवडणूक आयोगाला पण कोर्टात खेचू. विषय असा आहे की हे जे काही चाललेलं आहे हे चुकीचं आहे आणि त्यांच्या संमतीने झालं असेल हे निश्चितपणे त्याशिवाय ते कुठले लोक येणार नाही. अजून एक त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट मला सांगायचं वाटते, ते म्हणजे काय, बालाजी केनेकर शिवसेनेचे आमदार आहेत तिकडे, त्यांना एवढा बेसिक प्रोटोकॉल समजत नाही का? म्हणजे ते आहेत समजा शेड्यूल कास्टमधनं, बरोबर आहे, अनुसूचित जातीमधनं आहेत आणि काम शिवसेनेचं करतात. जी शिवसेना संविधानाच्या विरोधात, लोकशाहीच्या विरोधात काम करते, निर्णय बनवले तिकडे, जे निर्णय बनवले डोंबिवलीमध्ये 27 गावं आतमध्ये घेतलेले आहेत नगरपालिकेमध्ये आणि त्या 27 गावांना टॅक्स लावले 100 पटीपेक्षा जास्त आणि त्यांना कुठल्या सुखसुविधा नाही. त्यांच्या तिकडचे भूमिपुत्र जे बिल्डर आहेत त्यांना तिकडे रजिस्ट्रेशन बंद करून ठेवलेले आहेत. मग हे जे काही आमदारासारखे जे लोक आहेत, ज्या लोकांचं खासदारांचं ती कर्तव्य आहे की लोकांच्या सेवेसाठी काम करावं, ते करत नाहीत आणि ते त्यांची साईड घेतात जे लोकशाही आणि संविधानाच्या विरोधात आहेत. त्याच्यामुळे मला त्याच्यावरती जास्त आक्षेप आहे. बालाजी केनेकरांनी असं का केलं? त्यांना एक कोणी अधिकार दिला की तुम्ही आतमध्ये येऊन तिकडे कोल्ड्रिंक वाटत बसायला? त्यांच्या कार्यकर्त्यांना कोणी अधिकार दिला की त्या मतदार केंद्रामध्ये जाऊन तिकडे प्रचार करायचा? तर हे खूप चुकीचं चाललेलं आहे. म्हणजे संविधानाचं रक्षण करण्याचं, लोकशाही वाचवण्याची ज्यांच्यावरती जबाबदारी आहे ते आमदार, ते स्वतः त्यांच्या प्रचाराला लागलेले आहेत आणि ही खूप मोठी सुखवंतिका आपल्या समाजाची की असे लोक आपल्या समाजावरती कलंक आहेत असं मला म्हणायला हरकत नाही. अर्थात आचारसंहितेच्या भंग प्रकरणी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने मार्फत तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि जर तक्रारीवर जर कारवाई नाही झाली तर त्यांची पुढची भूमिकासुद्धा त्यांनी स्पष्ट केली आहे की मोर्चा काढण्यात येईल. आता संबंधित प्रशासन काय कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन साहिल ओवाळसह ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर.